नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग सगळ्यांनाच आवडणार आहे. कारण आज सखी मनस्विनीचं थोबाड फोडून तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. आणि इतकंच नाही तर सखी कान्हा मनस्विनीला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. हो मित्रांनो, फायनली मनस्विनी जेलमध्ये जाणार आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर एक ट्विस्ट येणार आहे मालिकेत. तर मित्रांनो, आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सखी आणि कान्हाला पेरूत विष दिल्यावर आता सखी आणि कान्हाचा जीव कोण आणि कसा वाचवणार हे बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर मनस्विनीने हा सगळा प्लॅन कसा केला आणि तिचं सत्य सखी आणि कान्हा समोर कसं आणलं हे सुद्धा आपल्याला आजच्या भागात समजणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 25 ऑगस्टच्या धम्माकेदार एपिसोडला. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. आता सखीला टेन्शन आलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की मनस्विनी सखीचा जीव घेणार आहे. तर सखी कान्हाला सांगते की असा सगळा मनस्विनीचा प्लॅन आहे. त्यावर आता कान्हा म्हणतो, हो पण तिच्या या प्लॅनच्या मध्ये मी उभा आहे, सखीचा नवरा, जो तिला काहीही होऊ देणार नाही. कान्हा सखीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर सखी कान्हाचा हात तिच्या हातात घेते आणि म्हणते, नाही, माझ्यावर होणारा वार तू झेलणार नाहीयेस. आपल्या दोघांनाही काहीही व्हायला नको. त्यावर आता कान्हा म्हणतो, काहीही होणार नाहीये. ती तुझ्यावर हल्ला करणार, पण मी मध्ये येईल सुरक्षा कवच घेऊन. सखीला प्रश्नच पडतो आपल्यासारखाच. आणि सखी म्हणते, कसला सुरक्षा कवच, काय बोलतोयस तू? त्यावर आता कान्हा सखीला सांगतो, बुलेट प्रूफ जॅकेट तू घालशील. त्यावर आता सखी म्हणते, अरे पण तू कसं अरेंज करणार आहे? बुलेट प्रूफ जॅकेट फक्त पोलिसांकडे असतं, ते सामान्य माणसांना नाही मिळत. अरे आपण एक वेळ पोलिसांना प्रोटेक्शन मागितलं तर ते आपल्याला देतील, पण बुलेट प्रूफ जॅकेट नाही, शक्य नाहीये. तर सखी थोडी पॅनिक होते. कान्हा म्हणतो, अगं शांत हो, मी हे बुलेट प्रूफ जॅकेट पोलिसांकडून नाही मिळवणार आहे. सखी विचारते मग? त्यावर आता कान्हा सांगतो, अगं बुलेट प्रूफ जॅकेट बनवणारी कंपनी किर्लोस्कर कंपनीची शेअर होल्डिंग आहे, त्यामुळे मी डायरेक्ट त्यांच्याकडनं बुलेट प्रूफ जॅकेट मागवू शकतो. सखी म्हणते, बाप रे, तुला कसं सुचतंय हे सगळं? पण एक काम कर, एक नाही 2 जॅकेट्स मागव. कान्हा म्हणतो, 2 कशाला? अगं एक पुरेसे आहे. सखी म्हणते, अरे मी दुसरं तुझ्यासाठी मागवायला म्हणतेय. कान्हा म्हणतो, अगं बाई, मनस्विनी तुझ्यावर हल्ला करणार आहे, माझ्यावर नाही, त्यामुळे एक बुलेट प्रूफ जॅकेट पुरेसे आहे. सखी म्हणते, कबीर, मला रिस्क घ्यायची नाहीये. ती मनस्विनी आहे, ती काहीही करू शकते, ऐन वेळी ती पलटवार करू शकते. तर सखीची ही काळजी बघून कान्हा पण म्हणतो, ठीक आहे, डन, मी 2 जॅकेट्स मागवतो. आणि हो, त्या अगोदर अंगणातला जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना, तो मी त्या पेरूच्या झाडाकडे वळून ठेवतो, म्हणजे आपल्याला प्रूफ मिळेल आणि मनस्विनीला फिरता येणार नाही. जेव्हा ती तुझ्यावर हल्ला करेल तो आपल्याला पुरावा मिळवता येईल, कारण तशी ती बाई खूप नीच आहे, ती नाहीच म्हणेल. सखी म्हणते, बरोबर आहे, तसंच करूया. आता आपण तिचाच गेम तिच्यावरच उलटूया, सगळं आपल्या मनासारखं होऊ दे म्हणजे झालं. आजचा दिवस तिच्यासाठी शेवटचा असेल. एकदा काय सगळं समोर आलं की मी बरोबर तिच्याकडून माझ्या आईबद्दल सगळं वदवून घेईल. फक्त आपल्याला हे सगळं जसं वाटतंय ना, एक्झॅक्टली तसंच व्हायला हवं. आणि बघा मित्रांनो, काय होतं तितक्या तिथे आता कुल्फी येते आणि म्हणते, सखी दी, कबीर जिजू, हे बघा माझी स्लिंगशॉट गन, त्याने मी पेरू पाळणार आहे. बघा मित्रांनो, कान्हा ती गन त्याच्या हातात घेतो आणि तो चेक करून बघतो, ही गन नक्कीच स्लिंगशॉट गनच आहे ना, की ओरिजिनल आहे. तर त्यानंतर कान्हाला माहिती होतं की ही जी गन आहे ते स्लिंगशॉट गनच आहे. सखी सुद्धा ती गन तिच्या हातात घेते आणि म्हणते, बाप रे, असं वाटते की मी ओरिजिनल बंदूक माझ्या हातात घेतली आहे, असं सखी तिच्या मनाशी बोलते. तर मित्रांनो, आता कुल्फी म्हणते, मला एकीने तेजस्विनी काकूने घेऊन दिली आहे, ही गन छान आहे ना? सखी म्हणते, हो ग, खूप छान आहे. त्यावर आता कुल्फी सांगते, अगं सखी दी, मी तुला सांगायला आले होते, आपल्याला पेरूच्या झाडावरची एकीने पेरू तोडायचे आहेत, त्यामुळे तेजस्विनी काकूने तुला अर्ध्या तासात बोलावलंय. आता सखी आणि कान्हाचा प्लॅन तसाच असतो. त्या दोघांनाही असं वाटत असतं की बरोबर असाच प्लॅन आहे आणि असंच होते सगळं. पण मित्रांनो, मनस्विनी पूर्ण गेम पलटणार आहे. सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघतात. सखी म्हणते, हो हो, येते ना, अर्ध्या तासात येते, तू जा पुढे, मी येतेच. आता कुल्फी निघून गेल्यावर कान्हा सखीला म्हणतो, मनस्विनीचा सगळा प्लॅन रेडी आहे, चला आता तिचा हाच प्लॅन तिच्यावरच उलटूया आणि प्लॅन फ्लॉप करूया. कान्हा आता त्याचा फोन घेतो आणि सखीला सांगतो, मी बुलेट प्रूफ जॅकेट्स अरेंज करतो. सखीला आता थोडं टेन्शन आलं असतं. तर बघा मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला आता मा दाखवल्या जातात. त्या त्यांच्या घरी असतात आणि त्या स्वतःला म्हणत असतात, या कबीरला ना काही समजत नाहीये, तो ना सखीच्या प्रेमात आहे, त्याला ना परिस्थितीचं गांभीर्यच नाही कळत, म्हणूनच त्याला माझं म्हणणं पटत नाहीये का, काहीतरी करायला पाहिजे. पण मला जाणवतंय मनस्विनी काहीतरी मोठा डाव टाकणार आहे, मला आता सगळी सूत्र हाती घ्यावी लागणार.
बघूया मित्रांनो आता कान्हा आणि सखीला वाचवतात का, समोर आपल्याला कळेलच. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. बरोबर अर्ध्या तासाने सखी आता त्या जागेवर आली असते, त्यांच्या गार्डन मध्ये. तिथे यांना पेरू तोडायचा असतो आणि तिथे कुल्फी आणि तेजस्विनीच्या रूपात मनस्विनी असते. तर मनस्विनीने तिच्या जवळ एक बॅग कॅरी केली असते ज्यामध्ये खरी गन असते. त्यावर आता सखी म्हणते, अगं आई, कबीरने तुला ग्रूम केल्यापासनं तू तर एकदम बोल्ड झाली आहे, फरक जाणवतोय ना मला. आता ही मनस्विनी घाबरतच विचारते, काय फरक जाणवतोय? सखी म्हणते, आता हेच बघ ना, अगं मी लहान असताना तू साधी मला खेळण्यातली गन सुद्धा घेऊ दिली नाहीस, पण आता कुल्फीसाठी इतकी मस्त बेस्ट गन मागवली आहेस. आता मनस्विनीला सगळं ऑलरेडीच माहिती असतं. तर मनस्विनी तिच्या मनाशी म्हणते, ती तिच्या मनात बोलते की सखी, मला माहितीये की तुझी सगळं नाटकं चालली आहेत. मला हेही माहितीये की तू मला ओळखलंयस. तुझा हा खेळ जास्त वेळ नाही चालणार. आता मनस्विनी तिच्या विचारात असते. तर सखी तिचा हात हलवते आणि म्हणते, आई कुठे हरवलीस, काय झालं? मनस्विनी म्हणते, काही नाही ग, मी आयुष्यभर घाबरत आलीये आणि त्याचीच तर फळं आता भोगतीये. पण मी आता ठरवलंय असं जगायचं नाही. आणि राहिला प्रश्न आता कुल्फीला गन घेऊन देण्याचा, तर तुझ्या वेळची गोष्ट वेगळी होती. आता ही हल्लीची मुलं खूप हट्टी असतात. अगं मला असं वाटलं की तू लहान असताना मी तुझ्याजवळ नव्हते ना, म्हणून आता कुल्फीमध्येच तुझं लहानपण बघते, म्हणून हे सगळं केलं. आता सखीला सगळं माहिती असतं. सखी म्हणते, हो ना, बरोबर आहे, तू मनसोक्त जगून घे ना, ही वेळ परत येईल, परत येणार नाही. त्यावर आता मनस्विनी एकदम सिरियस होते. आश्चर्याने सखीकडे पाहू लागते. सखी म्हणते, अग म्हणजे आपली कुल्फी मोठी झाल्यावर आपल्यासोबत थोडी येणार इकडे खेळायला आणि असे पेरू तोडायला. सखी आता गोष्ट पलटवते आणि मित्रांनो तितक्यात तिथे आता कान्हा येतो. सखी म्हणते, अरे कबीर, तू आलायस? मुद्दाम असे दोघं नाटकं करत असतात. कान्हा आता हसतो आणि म्हणतो, हा मग, आय शुड गर्ल्स हॅव ऑल द फन. मी मस्त मुली ते मजा करताय. मी सुद्धा कान्हा आहे. मुलींमध्ये कान्हा चालतोच, ओके नाही तेजस्विनी मॅडम? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, हो. त्यावर आता ही मनस्विनी बघा मित्रांनो कुल्फीला म्हणते, कुल्फी, आता आपल्याकडे 2 फिल्डर्स आहे कॅच पकडायला, खूप मजा येणार आहे. आणि आता ही मनस्विनी कान्हाला असे टोमणा मारत सिरियसली बोलते एकदम आणि म्हणते, चला तर आम्ही पेरू पाडतो आणि तुम्ही नवरा बायको मिळून झेला. आता सखी आणि कान्हाचा चेहरा पडतो. त्यावर मनस्विनी म्हणते, पेरू झेला. त्यानंतर सखी आणि कान्हा समोर जातात आणि सखी हळूच आवाजात कान्हाला म्हणते, कबीर, आपण जसं इमॅजिन केलं होतं तसंच होतंय. कान्हा म्हणतो, हो बरं झालं, आपण पूर्ण तयारीनिशी इथे आलो आहोत आणि ऐनवेळी आपलं नशीब ते बुलेट प्रूफ जॅकेट सुद्धा मॅनेज झालेत. तर सखी हळूच आवाजात कान्हाला विचारते, ते कॅमेऱ्याचं काय झालं? कान्हा सांगतो, तो बघ तिथे लावलाय. कान्हाचा इशारा करतो सखीला आणि तिथे CCTV कॅमेरा लावला असतो. आणि आता बघा मित्रांनो मनस्विनीचा खेळ सुरू होतो. आता ही मनस्विनी या कुल्फीला म्हणते, अगं तो पेरू पाळ. पहिल्यांदा कुल्फीचा नेमच चुकतो. त्यावर आता मनस्विनी म्हणते, अगं काही हरकत नाही, तो बघ दुसरा पेरू तिथे नेम टाक. तर कुल्फी आता दुसऱ्यांदा पेरूवर नेम धरते आणि तो पेरू आता खाली पडतो आणि सखी तो पेरू झेलते आणि बाजूच्या बास्केटमध्ये ती टाकून देते. आता सखी आणि कान्हा अस्वस्थ होत असतात आणि सखीला मनस्विनीच्या बॅग मधली ओरिजिनल बंदूक पण दिसते. त्यानंतर ही जी कुल्फी आहे ती दुसरा नेम धरते बरोबर पेरूवर आणि त्यानंतर दुसरा पेरू कान्हा झेलतो. तर ही मनस्विनी टाळ्या वाजवते आणि म्हणते, अरे वा. त्यानंतर परत एकदा कान्हा एक पेरू झेलतो. आता सखी पेरूकडे बघते आणि बघा मित्रांनो हा पेरू विषारी पेरू असतो. सखी म्हणते, अरे कबीर, या पेरूला तर पोपटाने चोच मारली आहे, हा पेरू नक्कीच गोड असणार आहे. कान्हा आता तो विषारी पेरू खाऊन बघतो आणि म्हणतो, हो खरंच गोड आहे. तर कान्हाने तो विषारी पेरू खाल्ला असतो. सखी आता कान्हाला हळूच आवाजात म्हणते, कबीर, बराच वेळ झालाय, मनस्विनी अजून किती वाट बघणार आहे आपल्याला मारण्यासाठी? कान्हा म्हणतो, कदाचित गन रिप्लेस करायची वाट बघत असेल. आता ही जी कुल्फी आहे ती गन चालवण्याचा प्रयत्न करते, ते स्लिंग शॉट गन, पण आता त्यामध्ये गोळ्या संपल्या असतात. तर कुल्फी आता तेजस्विनीला सांगते की काकू, यातल्या गोळ्या संपल्या वाटतं. तर आता ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला म्हणते, दे, मी टाकून देते. सखी आणि कान्हा मनस्विनीकडे पाहू लागतात. त्यावर आता सखी कान्हाला म्हणते, कबीर, मला असं वाटतंय मनस्विनी आताच गन रिप्लेस करणार आहे. आता खेळण्यातली गन बाजूला करेल आणि रिअल गन देईल. कान्हा म्हणतो, एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. मित्रांनो तिने गन रिप्लेस केलीच नसते, या मनस्विनीने त्यामध्ये गोळ्या घातल्या असतात फक्त. आता काय होतं, सखी आणि कान्हा एकमेकांचा हात धरतात आणि एकमेकांना म्हणतात, रेडी. तर बघा मित्रांनो आता सखीच्या हातात तो पेरू असतो जो कान्हाने दिला असतो. तर सखी सुद्धा तो विषारू पेरू खाते आणि त्यानंतर कॉन्फिडन्स मध्ये ती तो पेरू फेकून देते. आता मनस्विनी ती बंदूक कुल्फीच्या हाती देते आणि म्हणते, तिकडे नेम धर. बरोबर सखी आणि कान्हाच्या मध्ये
कुल्फी विचारते तिथे काय आहे, त्यावर ही मनस्विनी म्हणते अगं कुंडी आहे ना तिथे, ती फोड. त्यावर आता कुल्फी विचारते सुद्धा का बरं. तर आता ही तेजस्विनी च्या विपरीत वागत ही मनस्विनी कुल्फीकडे रागातच बघते. अगदी ती मनस्विनी सारखीच वागते, तिच्याच सारखी, आणि कुल्फीकडे रागात बघते. आणि ती कुल्फीला म्हणते जितकं सांगते ना तितकंच कर. आता कुल्फी सुद्धा घाबरते. तर सखी आणि कान्हा खूपच घाबरत असतात. मनस्विनी मज्जा बघत असते. तर मित्रांनो, कुल्फी तर आता कुंडीवर तिचा नेम धरते आणि बरोबर त्या कुंडीवर ती एम सुद्धा करते आणि मारते सुद्धा गोळी. पण सखी आणि कान्हाला काहीच होत नाही आणि मनस्विनी कुल्फीला धक्का पण देत नाही. आणि सखी आणि कान्हाला समजतं की ही जी गन आहे ती ओरिजिनल गन नाहीये, तर ही स्लिंग शॉट गनच आहे, खेळण्यातली गन. तर सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघतात आश्चर्याने आणि ते दोघेही आता मनस्विनीकडे बघतात. तर मनस्विनी आता हसते आणि म्हणते इट्स ओके. तर बघा मित्रांनो, सखी आता कुल्फी जवळ बास्केट देते आणि म्हणते कुल्फी बाळा हे घे आणि हे पेरू घेऊन जा आतमध्ये. तर कुल्फी आता निघून जाते आणि मनस्विनी स्वतःचं सत्य सखी आणि कान्हाला सांगणार आहे. तर सखी आणि कान्हा विचारातच असतात की प्लॅन प्रमाणे या मनस्विनीने सखीवर हल्ला का नाही केला. इतक्यात ही मनस्विनी म्हणते काय मग अजून किती वेळ, मी तेजस्विनी कामात आहे असं समजण्याची तुम्ही ऍक्टिंग करणार आहात. तर सखी आणि कान्हाला धक्काच बसतो मित्रांनो आणि ते एकमेकांकडे पाहू लागतात. पुढे आता ही मनस्विनी म्हणते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, मी सरकार आहे ते. आता सखी आणि कान्हाकडे बघत मनस्विनी म्हणते काय झालं, शॉक बसला. कमाल आहे, शॉक बसण्याची पण ऍक्टिंग करते तुम्ही. तर ते कसला शॉक बसलाय तुम्हाला, सगळ्यांना सगळंच माहितीये, मग कशाला खेळायचं हाईड अँड सीक. त्यानंतर मनस्विनी कान्हाला म्हणते आणि तू बुलेट प्रूफ जॅकेट घालून तुमचा जीव गुदमरत नाहीये का. आता सखी आणि कान्हाला परत एकदा धक्का बसतो. मनस्विनी म्हणते अगेन शॉकिंग रिॲक्शन, अरे खरा धक्का तर तुम्हाला आता बसणार आहे, थोड्याच वेळात तुमचा जीव गुदमरणार आहे आणि तुम्ही दोघे मरणार सुद्धा आहात, पण गोळीने नाही. आणि बघा मित्रांनो, कान्हाला एकदम असा ठसका यायला लागतो आणि सखी घाबरायला लागते. ती घाबरतच कान्हाकडे बघते, कान्हाच्या पोटात दुखायला लागतं. कान्हाला खूप जोराचा ठसका लागतो आता कंटिन्यू आणि कान्हा मनस्विनीकडे बघतो. सखी म्हणते कबीर काय झालंय. आता कबीर तसाच जमिनीवर कोसळतो. कान्हाला आता वॉमिटिंग वगैरे होते आणि त्याच्या तोंडातून फेस वगैरे पडत असतो. तर आता त्यावर सखी म्हणते काय केलेस तू मनस्विनी. कान्हा आता बेशुद्ध झाला असतो. सखी खूपच घाबरते. सखी कान्हाला उठवण्याचा प्रयत्न पण करते. आता ही मनस्विनी तो पेरू उचलते आणि मनस्विनी सखीला म्हणते तो पेरू दाखवत. पोपटा पोपटा बोलतोस गोड, खातोस का जरा पेरूची फोड. आता सखीच्या थोडं थोडं लक्षात यायला लागतं. सखी म्हणते म्हणजे पेरूत विष होतं. त्यावर मनस्विनी सखीला म्हणते काय मग कसा वाटला माझा लपंडाव. त्या सखीला सगळा खेळ समजला असतो मनस्विनीचा. कान्हा आता सखीच्या मांडीवर बेशुद्ध झाला असतो आणि आता सखी मनस्विनीला काही करणार तितक्यात सखीला पण तसंच होतं कान्हासारखं, कारण तिने सुद्धा पेरू खाल्ला असतो. मित्रांनो, सखी पण कान्हाजवळच बेशुद्ध पडते. आता मनस्विनी मस्तपैकी हसत या दोघांकडे बघत असते. ती दोघांकडे बघत असं म्हणते पुढच्या 12 मिनिटात सन्हाच्या आयुष्याचे 12 वाजणार आहे, तुम्हीही संपणार आणि सन्हाही. तितक्या तिकडनं धावतच गौतम काका येतात. आता ही मनस्विनी घाबरते आणि म्हणते हा कुठून आला मध्ये तळमळायला. आता गौतम धावतच येतो आणि दोघांनाही उठवण्याचा प्रयत्न करतो. ही मनस्विनी नाटकं करायला लागते. ती म्हणते भाऊजी हो बघा ना काय झालं, त्यांनी फक्त हा पेरू खाल्ला आणि बघा यांना काय झालंय. गौतम आता चेक करतो आणि म्हणतो यांचा श्वास अजून चालू आहे. आता ही तेजस्विनी च्या रूपातली जी मनस्विनी आहे ती बघतच राहते. तर गौतम म्हणतो वहिनी बघताय काय, पटकन ॲम्ब्युलन्सला कॉल करा. तर ही मनस्विनी मुद्दामच टाइमपास करत असते. सखी आणि कान्हाकडे फक्त 12 मिनिटं असतात. आता ही जी मनस्विनी आहे ती टाइमपास करत असते म्हणून गौतम त्याचा फोन काढतो पटकन आणि ॲम्ब्युलन्सला कॉल करतो. ही जी मनस्विनी आहे ती नाटकं करू लागते. डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते अगं सखी कान्हा उठा ना, आणि डोक्यावर हात ठेवून ती हसत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग एकदम भारी आहे. सखी सगळ्यांसमोर मनस्विनीचं खरं रूप आणणार आहे. म्हणजे सखी आणि कान्हा ऐन वेळी त्यांना ट्रीटमेंट मिळाली आहे आणि दोघेही वाचलेत, तेव्हा यामागे पण काहीतरी सस्पेन्स असू शकतो. सखी आणि कान्हाला मनस्विनीचा हा प्लॅन आधीच माहिती असू शकतो आणि त्यांनी ऍक्टिंग केली असू शकते. नंतर सखी सगळ्यांसमोर मनस्विनीचं थोबाड फोडणार आहे आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. पण त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती जाताना हसत जाते आणि सखीला म्हणते तुझं वर्तमान तर चाललंय पण तुझा भूतकाळ येतोय, कारण मी गेल्यावर तुझं आयुष्य नरकापेक्षा वाईट होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला तो जो सखीचा सिनियर आहे तो परत एकदा लास्टमध्ये त्याची झलक दाखवली आहे. तर बघूया मित्रांनो, याची एंट्री आता लवकरच होणार आहे. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.